मोठे आहे मस्तपैकी. हाय गाईज, तर आज आम्ही चाललेलो आहे बंदरावर. लहान लहान बोटे आलेले आहेत, तिथे चाललो आहेत आम्ही. चला तुम्हाला दाखवलेले आलेले आहेत. तर मित्रांनो, फायनली आम्ही पोचलो आहेत जेठीवर. तुम्हाला दाखवतो पुढे. ही बघा आमची एडवनची जेठी, आणि ही सर्व पब्लिक आहे, आलेले आहे सर्व पब्लिक. ही बघा घरी जाताना दिसतात, मच्छीवाल्या वगैरे आहेत. हे बघा सर्व बोटीतली माणसं पण चाललेले आहेत घरी. हे आहे सर्व पाहुणे. ऋषी भाऊ हे बघा, ते गेलेले जरा बीचला. हा बघा जावई. मित्रांनो, हा बघा अविनाश नाकवा. मित्रांनो, फायनली आलेलो आहेत आम्ही आता. हे बघा सर्व बोटी वगैरे आहेत. हे बघा फ्लाइंग शिरी, हे बघा पूर्ण. मुद्रांग बंधू आणि दोघं जण, मुद्रांग आणि हा बघा. आज फायनली पोहायला आलेले आहेत सर्वजण मित्र. आणि विठ्ठल बघा उतरलेला आहे पाण्यामध्ये, आणि जम घेतलेले आहे विठ्ठल. जम घेतलेले आहे, जास्ती काही दम निघाला नाही याचा. बुडकालो आहे हा, बुडकालो निघालेला आहे वरती लगेच. ही बघा लागलेले आहे. मित्रांनो, हे बघा शिंगाळी, जिवंत शिंगाळे आहेत. हे बघा बघा मित्रांनो, लागलेलं आहे शिंगाळी. मित्रांनो, तर बीचला जर आलो तर खूप मजा वाटते आणि एन्जॉयमेंट पण जरा चांगलं वाटतं. हे पाणी वगैरे बघून, हे बघा समुद्राचं, हे बघा पूर्ण. मित्र पण आहेत माझे सोबत. मित्रांनो, फायनली बोट सुटणार आहे. हे सर्व माणसं आहेत त्याच्यामधली. आणि मी आता जाणार आहे, आता बोट सुटणार आहे, बल्ल्यावर सुटणार आहे. तर आता शरद बघा, शरद डिझेल वगैरे आहे. सर्व सामान चढवलेलं आहे बोटीमध्ये. आणि आमचा हा शरद नाकवा. मित्रांनो, जेव्हा बोट सुटते तेव्हा हे सर्व सामान चढवायला लागतं बोटीमध्ये. एक जेवणाचं सामान आहे. हे बघा चहा पावडर वगैरे सर्व आहे. हे बघा सर्व सामान. हे आहेत बोटीमध्ये वागतात ती माणसं आहेत. नाकवा आहेत आणि त्याची माणसं आहेत. ही बघा कुलदीप नाकवा आहे, त्याची माणसं बोटीमधले वागणारी. मित्रांनो, ही बघा आम्ही होडी आहे ती वरती चढवला आहे, वर घेतलेली आहे हिला. हे आता गळ टाकणार आहेत पाण्यामध्ये. गळ फेकलेले आहे पाण्यामध्ये. हे बघा लागलेलं आहे बट्टी.
बड्डा लागलेला आहे. फायनल लागलेला आहे बड्डा. बघा बाबू आमचा गळा आहे ते व्यवस्थित करायला लागलेला आहे. मित्रांनो बोट सुटलेली पाण्यामध्ये पण ती फायनली रिटर्न येते, कारण की वाऱ्याचा जोर आहे तो खूप आहे आणि बोट सुटलेली पण ती रिटर्न आलेली आहे, कारण की हवा पण खूप आहे आणि पाणी पण खूप येतो, तर ते त्यांनी रिटर्न आलेले आहे बोट. मित्रांनो ही बघा रिटर्न येताना दिसते. मित्रांनो बोटीची मांडणी कशी केलेली आहे बघा, ही बघा पूर्ण बोटीची मांडणी केलेली आहे. ही बघा शेवटपर्यंत बघा. हे बघा मित्रांनो बघायला पण किती सुंदर वाटतं हा नजारा. हे बघा मित्रांनो फायनली मोठे आहे मस्तपैकी. मित्रांनो ही बघा छोटी लागलेली आहे आता भाऊंना. ही बघा छोटी साईज आहे. ही बघा दुसरी बड्डी लागलेली आहे. ही बघा भाऊंना दुसरी बड्डी लागलेली आहे आणि काम 25 चालू आहे इकडे. आता तुम्हाला हे काढताना दाखवतो, ते गळ असते ती कशी काढायची ते भाऊ दाखवतील. हे बघा अशी काढायची मित्रांनो. बघा छोटी साईज लागलेली आहे. गळ कशी फक्त ते दाखवतो मित्रांनो. बघा ही बघा लागलेलं आहे. साईज चांगले आहे, जसं छोटं आहे पण. आणि भाईने घेतलेलं आहे परत. मला एक साईड आपण एक साईडला एक व्हिडिओ दाखवतो करी कशी उडवायची ती. हे बघा टाकायला आलेले आहेत. हे बघा मित्रांनो हे बघा लागलेले आहे. लहान आहे एकदम छोटी. आणि हे बघा काय लागलेलं आहे. लागलेली होती ही बघा. मित्रांनो हे सर्वजण गळ टाकायला आलेले आहेत. बाहेरचे आहेत ही सर्व पाहुणे मंडळी. खार्डीचे वगैरे आलेले आहेत, विलंगीचे वगैरे, चटाल्याचे वगैरे आलेले आहेत. गळ टाकलेले आहे त्याने. मित्रांनो तर आता आम्ही फायनली घरी चाललो आहे दोघेजण, कारण की आमचा ब्लॉग आता समाप्त होतो इथे.